धुळे वनवृत्तीमधील जंगल जमीन वाचविण्यासाठी सतत धडपड करणारे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तंवर, कृष्ण निकम व कैलासदादा मोरे यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत साक्री वनक्षेत्रपाल यांच्याकडे शासन निर्णयानुसार क्षेत्रीय कामांची माहिती, जंगलात झालेले अतिक्रमण, वन्य प्राण्यांचे शिकार व अपघात आणि वनरक्षक वनपाल मुख्यालयी राहत असलेल्या घरभाड्यांची माहिती मागितली होती. परंतु वनपाल हे माहिती न देता हेतू पुरस्कार उडाउडीची उत्तरं आणि दिशाभूल करणारे पत्र देत आहेत. या संदर्भात प्रथम अपिली अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी धुळे येथे पिंपनेर येथील वनक्षेत्रपाल अडकिने साहेब असून ते प्रथम अपिलीचा निर्णय चुकीच्या पद्धतीने देत आहेत. त्या संदर्भात मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे व उपवनसंरक्षक अधिकारी धुळे नितीन सिंग साहेबाकडे पुराव्यांशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरी मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे यांनी कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे तक्रारदारांना सांगण्यात आले. परंतु उपवनसंरक्षक अधिकारी धुळे यांनी तक्रारदारांना रागावून बोलण्यास सुरुवात केली आहे. मुझे इतना ही काम है क्या, तुम तकरार क्या करते हो? तुम्हें तीनों को जंगल में फिराऊंगा. कल ही वन तालाब काम की यादी लेकर आना, मैं तुम्हें पैदल घुमाऊंगा असे बोलून एक प्रकारे तक्रारदारांना धमकविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक अधिकारी नितीन सिंग साहेबांकडे मराठी भाषेत दिलेली तक्रार ही तक्रारदारालाच वाचण्यासाठी लावले. तसेच या साहेबांना मराठी वाचता येत नाही व बोलता पण येत नाही, म्हणून यांनी तक्रारदारांना रागावून बोलण्याचा प्रकार केला आहे. पिंपनेर साक्री वनविभागातील वनपाल वनरक्षक हे मुख्यालय हजर राहत नसल्यानं जंगलतोड, जंगलाला आग लागणे, अतिक्रमण, वन्य प्राण्यांची शिकार, वन्य प्राण्यांमुळे मानवी जीवितहानी व अपघात तसेच जंगलातील टेकड्या व गौण खनिज वनाधिकारी यांच्या संगनमतानं गौण खनिज माफियांमार्फत चोरी करण्यात आल्या आहेत. अशा कित्येक तक्रारी उपवनसंरक्षक यांच्याकडे पुराव्यांशी दाखल केल्या आहेत. परंतु कायदेशीर चौकशी न करता गुन्हेगारांना संरक्षण देण्याची कामे उपवनसंरक्षक अधिकारी धुळे करीत आहे. भ्रष्टाचाराला वाव देत आहेत. तरी उपवनसंरक्षक अधिकारी धुळे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वनमंत्र्यांकडे तक्रारदार करणार आहेत.